नमस्कार, मी डॉक्टर पंकज पाटील. मी BMS आहे. मी जनरल प्रॅक्टिशनर आहे चाळीसगाव येथे. मी छत्रपती संभाजीनगर येथून 2009 साली BMS पास आउट आहे. मी मागील 15 वर्षापासून चाळीसगाव येथे प्रॅक्टिस करतो आहे. माझं क्लिनिक चाळीसगावला रावी कॉलेज समोर आहे. चाळीसगावचा जो मुख्य चौक आहे त्याच्या बाजूलाच शारदा क्लिनिक या नावाने माझं क्लिनिक आहे. 10 बेडचं माझं क्लिनिक आहे. मागील 15 वर्षात प्रॅक्टिस करत असताना भरपूर वेगवेगळे अनुभव होते. नवीन चॅलेंजेस होते, वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स बघायला मिळत होते. मग त्यात काही इन्व्हेस्टिगेशन्स असतील, त्याचं अपूर्ण नॉलेज असेल, काय इन्व्हेस्टिगेशन्स करणे असतील, कुणाचा ECG झाला पाहिजे, नाही झाला पाहिजे, ECG आपल्याकडे नसल्यामुळे बरेचसे पेशंट्स रेफर व्हायचे. हे सगळ्या प्रोसेसमध्ये, या सगळ्या प्रॅक्टिसच्या रोजच्या फेजमध्ये आम्हाला असं दिसायला लागलं की हे चॅलेंजेस कुठे फुलफिल होतील, कसं होईल, काय गायडन्स भेटेल, कोणाकडनं भेटेल. ह्या अशाच एक फेजमध्ये आम्हाला हेल्थ ओपीविषयी एक डॉक्टरांनी इंट्रोड्यूस केलं. आम्हाला जेव्हा हेल्थ ओपीविषयी कळालं तेव्हा हेल्थ ओपीविषयीचं जे सेशन, इंट्रोडक्टरी सेशन सरांनी आम्हाला इथे चाळीसगावमध्ये ठेवलं. आम्ही ते सेशन अटेंड केलं आणि सरांनी आम्हाला इंट्रोडक्टरी एक पार्ट शिकवला ॲसिड पेप्टिक डिसीजमध्ये. ॲसिड पेप्टिक डिसीजमध्ये तो पार्ट घेतल्यानंतर आम्हाला त्याच्यात खूप काही बरीच नवीन माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर कळालं की आपल्याला खूप काही शिकावं लागणार आहे. आणि आम्ही हेल्थ ओपी एनरोल करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही हेल्थ ओपी जॉईन केलं. आमचे सेशन्स आम्ही हेल्थ ओपी जॉईन केल्यानंतर आमचे सेशन स्टार्ट झाले. आमचे सेशन्स ऑफलाईन होते. सर स्वतः चाळीसगावला येऊन आमचे सेशन्स माझ्या क्लिनिकला घेत होते. आम्ही सगळे डॉक्टर्स बसून ते सेशन्स अटेंड करत होते. जसे की थायरॉइड असेल, BPC रिलेटेड असेल, फिजिकल एक्झामिनेशन्स असतील. या फिजिकल एक्झामिनेशनशी संबंधितचे सेशन्सच 9 ते 10 तासाचे होते. पेशंट तसंच आहे, आम्ही तर पेशंट 10-15 वर्ष तपासतच होतो. पण त्याच्यात काय इम्प्रूव्हमेंट करायची आणि त्या किती प्रकारची कशी असेल हे आम्ही त्या 10 तासाच्या 15 तासाच्या सेशन्समधून शिकलो. मागील अनेक वर्षांपासून जी प्रॅक्टिस होती त्यात इम्प्रूव्हमेंट्स आमच्या सेशन्स नंतर व्हायला लागले. इम्प्रूव्हमेंट अशा प्रकारचे होते की आमच्या पेशंट बघण्याचे दृष्टिकोन बदलला. पेशंटच्या वेगवेगळ्या टेस्ट आम्ही करायला लागलो. त्या टेस्टमुळे पेशंट बेसिक लेवलला आमच्याकडेच नवीन बऱ्याचशा गोष्टी ज्या की त्याला इतर ठिकाणी नाही त्याच्या डिटेक्ट होत होत्या किंवा डायग्नोस होत नव्हत्या, त्या आम्ही डायग्नोस करू शकलो. त्या डायग्नोसिसमुळे फास्ट ट्रीटमेंट लवकर मिळायला लागल्या, ज्या की पेशंटला इतर किंवा हॉस्पिटलाइज झाल्यानंतर त्याला त्या गोष्टींची कॉस्ट खूप जास्त जाऊ शकत होती. त्या आम्ही इथे क्लिनिकल लेवललाच आमच्या इथे त्यांना ट्रीट करून किंवा IV अँटीबायोटिक्स, टॅबलेट्स, मेडिसिन्स जे काही असतील याच्यासाठी संबंधित हायपरटेन्शन्स म्हणजे जसं की BP असेल, शुगर असेल, हे जे हाय लेवलला जाणारे पेशंट्स असतात किंवा क्रिटिकल होणारे पेशंट्स असतात, ते क्रिटिकल होण्याच्या टप्प्यावरच त्यांना थांबवणे आणि तिथून त्यांना परत रिव्हर्स करणे, हे एक अचिव्हमेंट आमच्या या क्लासेसमधून आम्हाला झालं. सेकंड थिंग, आम्ही ECGs रीड करायला लागलो. ECG रीड प्रॉपर व्हायला लागल्यामुळे पेशंटला गायडन्स देऊ शकलो. बऱ्याचदा पेशंटला ECG रीड होत नसेल, कोणी ECG सांगत नाही, तर आमच्याकडनं ते त्याला प्रोव्हाइड केलं गेलं नॉलेज. त्याच्या समस्या प्रॉपर नोटीस केल्या गेल्यामुळे त्याला ज्या अनेक वर्षापासून समस्या अनेक डॉक्टरांकडे जाऊनही सुटत नव्हत्या, त्या छोट्या छोट्या समस्या आम्ही फार थोड्या मेडिसिन्समध्ये त्यांना सॉल्व्ह करू शकलो आणि पेशंट याच्याने हॅपी झाले. भूपेश पाटील सरांच्या बाबतीत सांगायला गेलं तर सरांनी आम्हालाच अपग्रेड नाही केलं, आमच्या पेशंटच्या ट्रीटमेंट्स अपग्रेड केल्या, आमच्या पेशंटचं क्वालिटी लाईफ सुधारवलं. प्लस एक डॉक्टर म्हणून आमचं पण लाईफ क्वालिटी लाईफ बनवण्यामध्ये त्यांचा खूप सहभाग राहिला आहे. सरांना या बाबतीत फार थँक्स राहतील, आमच्या सर्व डॉक्टर्सकडनं, माझ्याकडनं राहतील. वैयक्तिकरित्या मी सुद्धा खूप अपग्रेड झालो माझ्या आयुष्यात एक डॉक्टर म्हणून. थँक्स टू भूपेश पाटील सर.